आणि यानंतर मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईच्या घाटकोपरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमधली ही धक्कादायक अशी घटना आहे। आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटकही केलेली आहे। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये बाजूलाच राहणाऱ्या नराधमानं अंगणामध्ये खेळणाऱ्या मुलींना घरामध्ये बोलवून त्यांच्यावरती अत्याचार केलाय। तर घटनेची माहिती मिळताच विभागामधील संघटनांनी संताप व्यक्त केलेला आहे। 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळू शकतो कर्जमाफीचा लाभ। 30 जून या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता। 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिली माहिती। मनपाकडून 7 पथकं स्थापन करून वर्षभरातील बाळंतपणाची फेर तपासणी सुरू। भूषण गवईंना आंबेडकरांचं नाव घेऊ नये म्हणणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल। श्याम मानव प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याची टीका। अशोक खरात प्रकरणात अडकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर भूमिका। एसआयटीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचं स्पष्टीकरण। लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोग राज्य सरकारला करणार शिफारस। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना। आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती। राज्य मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसाठी आज मतदान। 9 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात। 1,40,000 नोंदणीकृत मतदार बजावतायत मतदानाचा हक्क। कोल्हापुरात बिर्याणी आणि भाताचे 521 प्रकार शिजवून विश्वविक्रम। मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि त्यांच्या टीमनं केला पराक्रम। बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेठा, रिसोटो, पायला, सुशी अशा देशी विदेशी प्रकारचे भात शिजवले। विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। काल अकोला, अमरावतीत 45.6 डिग्री सेल्सिअस तर वर्ध्यात 45.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले। व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार। रिपब्लिकन नेत्यांना गेल्या काही वर्षांपासून लक्ष्य केलं जात आहे। ट्रम्प यांची प्रतिक्रिया। ट्रम्प यांच्या डिनरमध्ये गोळीबार करणारा निघाला शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर। हल्लेखोर आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स। हल्ल्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट। अमेरिका आणि इराणमधील शांती वार्तेला ब्रेक। इराणनं नवा प्रस्ताव पाठवला पण मी तो फेटाळला। इराणला चर्चा करायची तर फोनवर करावी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य।